एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता धनगर समाज आक्रमक झाला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। ही आरक्षणाची शेवटची लढाई आहे, आंदोलक दीपक बोराड यांनी वक्तव्य केलं। तर आंदोलकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। ऐकूयात। धनगर समाजाला एसटीची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे आजपासून आमरण उपोषण करत आहेत। थेट त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगाल, आजपासून तुमचा उपोषण सुरू होत आहे, पंढरपूरमध्ये देखील तुम्ही उपोषण केलं होतं। आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतोय। मी सर्वप्रथम या मराठवाड्यातील महाराष्ट्रातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो। आमचा आरक्षणाचा लाभ, आरक्षण रूपी अमृत आमचं बंदिस्त करून ठेवलेलं आहे, म्हणून आज मराठवाडा स्वातंत्र्य मुक्ती संग्राम दिनी आम्ही या ठिकाणी नारा दिलाय। धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या मुक्ती संग्रामाचा हा लढा आम्ही या ठिकाणी आजपासून सुरू करतोय। आता आजपासून पहिली, दुसरी, तिसरी किती कॅबिनेट करायच्या त्या करा, पण जोपर्यंत धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकरांना सर्टिफिकेट मिळत नाही, तोपर्यंत हा लढा संपणार नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर जोपर्यंत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशारा आंदोलक दीपक बोराडे यांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।